बातमी परभणीमधून। परभणी जिल्हा परिषदेच्या मतदानाला देखील सुरुवात झाली आहे। सकाळपासूनच मतदान केंद्रावरती रांगा दिसून येत आहेत। परभणीमध्ये जिल्हा परिषदेच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली। राज्यातील 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रक्रिया पार पडत आहे। परभणी जिल्ह्यातील 54 व 108 पंचायत समिती गणाचे निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी पार पडत आहे। सकाळपासूनच परभणी जिल्ह्यातील मतदार हे आपल्या घराच्या बाहेर पडून मतदान केंद्रावर आलेले आहेत। आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी सकाळपासूनच या ठिकाणी मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या दिसून येत आहेत। परभणी जिल्ह्यातील 54 गट व 108 गणासाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। तर यासाठी जिल्हा परिषदेचे एकूण 247 तर पंचायत समितीचे 433 उमेदवार रिंगणात उभे आहेत। 680 उमेदवारांचे भवितव्य आज मतदान पेट्यामध्ये कैद होणार आहे। परभणी जिल्ह्यातील पालकमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, खासदार संजय जाधव, माजी आमदार सीताराम घनदाट, सईद खान, माजी आमदार मधुसूदन केंद्रे या बड्या नेत्यांचाही या ठिकाणी कस लागणार आहे। कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात। या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये अनेक नेत्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये हिरिरीने भाग घेतलेला आहे। अनेक या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करण्यात आलेले आहेत। परभणी जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचाही या ठिकाणी आरोप करण्यात आला होता, मात्र लागलीच ते आरोपही फेटाळण्यात आला होता। जिल्हा परिषदेच्या गटासाठी व 108 पंचायत समिती गणासाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। पूर्ण मतदान केंद्रावर मतदार येऊन या ठिकाणी हक्क बजावत आहेत। तर या ठिकाणी उमेदवारांचं भवितव्य आज मतदान पेटीमध्ये कैद होणार आहे। जय महाराष्ट्रसाठी रमेश महामुने, परभणी।